कोल्हापूर ते एक लहान डोंगरी गाव माळेवाडी. त्या रस्त्यावर रात्री 11:30 नंतर एकच बस जाते. लोक तिला म्हणतात शेवटची बस. पण गावातले लोक एक गोष्ट सांगतात, ती बस रोज नसते आणि जेव्हा असते तेव्हा चढू नकोस. अजय, पुण्यातला IT इंजिनियर, तो आपल्या आजोबांच्या घरी माळेवाडीला जात होता. त्याला उशीर झाला. शेवटची बस पकडावी लागणार होती. बस स्टँडवर फक्त एक म्हातारा उभा होता. तो म्हणाला, आज बस येईल पण जाऊ नकोस. अजय हसला. मला जायचं आहे. 11:15 रस्त्यावरून एक बस येते, पण ती बस थोडी वेगळी दिसत होती. लाईट्स मंद, काचांवर धुके आणि नंबर प्लेट अर्धी पुसलेली. बस रिकामी होती. फक्त ड्रायव्हर आणि कंडक्टर. कंडक्टरने तिकीट दिलं पण काही बोलला नाही. अजय बसला. बस सुरू झाली. 10 मिनिटांनी अजयने लक्षात घेतलं, बस थांबत नव्हती. कोणताही स्टॉप नाही, कोणताही माणूस नाही. रस्ता ओळखीचा नव्हता. अचानक त्याच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं दिसलं. तो मागे वळला. एक माणूस. तो आधी नव्हता. तो माणूस काही बोलत नव्हता, फक्त खिडकीबाहेर बघत होता. पण त्याच्या रिफ्लेक्शनमध्ये तो अजयकडे बघत होता. हळूहळू बस भरायला लागली, पण अजयला कुणी चढताना दिसलं नाही. सगळे अचानक बसलेले. सगळे लोक एकसारखे शांत. कोणी बोलत नाही, कोणी हलत नाही. फक्त कधी-कधी सगळे एकदम अजयकडे बघतात. अजय उठतो. कंडक्टरकडे जातो. ही बस कुठे जाते? कंडक्टर हळू हसतो. जिथं सगळ्यांना जायचं असतं. अजयचं नाव कुणीतरी घेतं. अजय. तो मागे वळतो. त्याच्या बाजूला बसलेली एक बाई. ती त्याच्याकडे बघत होती, पण तिचे डोळे नव्हते. अजय दरवाजाकडे धावतो. दरवाजा उघडत नाही. ड्रायव्हर आरशातून त्याच्याकडे बघतो. मध्ये उतरता येत नाही. खिडकीबाहेर रस्ता नाही, फक्त काळोख. जणू बस हवेत चालली आहे. तो पुन्हा सीटवर बसतो. त्याच्या शेजारचा माणूस अचानक बोलतो, पहिल्यांदाच आहेस ना? अजय मान हलवतो. तो म्हणतो, घाबरू नकोस. शेवटी सगळे सवयीचे होतात. तुम्ही सगळे कोण? तो माणूस हसतो. जे परत आले नाहीत. अजयच्या डोक्यात काही चित्र येतात. अपघात, रक्त, रस्ता. ही बस? तो माणूस म्हणतो, हो, ही तीच बस आहे. अजयला आठवतं, तो आधी एकदा या रस्त्यावरून गेला होता आणि एक बस अपघातात पडली होती. मग मी. तो घाबरतो. तो माणूस हळू म्हणतो, तू अजून जिवंत आहेस. मग मी इथे कसा? कारण तू त्या दिवशी बघितलं होतंस आणि कधी जे बघतात त्यांना बोलावलं जातं. कंडक्टर पुन्हा येतो. तुला उतरायचं आहे का की राहायचंय? उतरायचं असेल तर एक जागा रिकामी करावी लागेल. म्हणजे? कंडक्टर शांतपणे म्हणतो, कोणीतरी दुसऱ्याला यावं लागेल. बस थांबते. पहिल्यांदा दरवाजा उघडतो. बाहेर माळेवाडी. अजय खाली उतरतो. बस निघून जाते. तो जिवंत. सगळं नॉर्मल. काही दिवसांनी तो पुन्हा त्या रस्त्यावर जातो. रात्री 11:15 तो बस स्टँडवर उभा असतो आणि एक माणूस त्याच्याकडे येतो. तो विचारतो, ही बस येते का? अजय हळू हसतो. येते, पण जाऊ नकोस. दूरवरून बस येते आणि यावेळी कंडक्टर अजयकडे बघून म्हणतो, आता तू आमच्यातला आहेस. त्या रात्रीनंतर अजयचं आयुष्य नॉर्मल दिसत होतं. तो कामाला जायचा, लोकांशी बोलायचा, हसायचा. पण आत काहीतरी बदललं होतं. रात्री 11:30 नंतर त्याला झोप येत नसे. पहिल्यांदा त्याला तो आवाज ऐकू आला, अजय. तो कुठून येत होता? बाहेरून नाही, फोनवर नाही. तो डोक्यातून येत होता. तो खिडकीतून बाहेर बघतो. रस्ता रिकामा, पण दूरवर एक बस उभी. तीच. दुसऱ्या दिवशी त्याला काहीच आठवत नाही, पण त्याच्या खिशात एक तिकीट असतं. जुना पिवळा कागद.
त्यावर लिहिलेलं एक जागा रिकामी झाली. तो घाबरतो. तो त्या बस स्टँडवर जातो. तोच म्हातारा पुन्हा तिथे. तो अजयकडे बघतो आणि ओळखतो. तू उतरला होतास, पण पूर्णपणे नाही. म्हातारा म्हणतो, जो एकदा त्या बसमध्ये चढतो तो कायमचा तिच्याशी जोडला जातो. आता तू काय करतोस माहिती आहे? अजय गोंधळतो. म्हातारा हळू हसतो. तू लोकांना घेऊन जातोस? नाही, मी असं काही करणार नाही. म्हातारा शांतपणे म्हणतो, तू आधीच केलं आहेस. अजयच्या डोक्यात फ्लॅश येतो. तो एका माणसाशी बोलतोय. त्याला सांगतोय, बस येते, जाऊ नकोस. पण त्याच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. जणू तो खोटं बोलत नव्हता. पण तरीही तो माणूस बसमध्ये चढला. बातम्यांमध्ये येतं, एक माणूस गायब. शेवटचं त्याला बस स्टँडवर पाहिलं होतं. अजयच्या अंगावर काटा येतो. तो ठरवतो, मी तिथे जाणार नाही. पण रात्री त्याचे पाय स्वतः चालायला लागतात. तो पुन्हा तिथे उभा. 11:15 बस येते. यावेळी तो स्वतःहून बसमध्ये चढतो. कंडक्टर त्याच्याकडे बघतो आणि तिकीट देतो. त्यावर लिहिलेलं, दुसरी जागा भरली. बसच्या आत लोक त्याच्याकडे बघतात. ओळखीचे, पहिल्या प्रवासातले. तो माणूस पुन्हा त्याच्या शेजारी बसतो. तो हसतो. आता समजलं? अजय विचारतो. मी हे थांबवू शकतो का? तो माणूस म्हणतो, थांबवणं नाही, फक्त पुढे ढकलणं. कंडक्टर येतो. तुला मुक्त व्हायचं आहे का? अजय लगेच म्हणतो, हो. मग तुझ्या जागी कोणीतरी हवा. बस थांबते. दरवाजा उघडतो. बाहेर एक मुलगा उभा, घाबरलेला. तो विचारतो, ही माळेवाडीची बस आहे का? अजय त्याच्याकडे बघतो. त्याला माहीत आहे हा क्षण महत्त्वाचा आहे. तो मुलगा पुन्हा विचारतो, भाऊ, हीच ना बस? अजय हळू हसतो आणि म्हणतो, हो, चढ. मुलगा बसमध्ये चढतो. अजय खाली उतरतो. बस निघून जाते. अजय मुक्त आहे. सगळं संपलं. तो जिवंत. काही दिवसांनी तो पुन्हा रात्री जागा असतो. त्याच्या खिशात पुन्हा एक तिकीट सापडतं. यावेळी त्यावर लिहिलेलं, तू अजून संपलेला नाहीस. अजयला वाटलं होतं तो मुक्त झाला, पण त्या तिकिटाने सगळं बदललं. तू अजून संपलेला नाहीस. त्या रात्रीनंतर त्याला एक गोष्ट स्पष्ट जाणवायला लागली. तो जिथेही जातो त्याला तोच रस्ता दिसतो. सकाळ असो, दुपार असो. कधी कधी त्याला अचानक वाटायचं तो त्या डोंगराच्या रस्त्यावर चालतोय. गाड्या नाहीत, लोक नाहीत, फक्त तो आणि एक लांब वाकडा रस्ता. एक दिवस त्याला फोन येतो. अननोन नंबर. तो उचलतो. पलीकडून आवाज, बस येते. अजय ठरवतो, हे संपवायचं. तो पुन्हा त्या अपघाताच्या ठिकाणी जातो. रस्ता अजूनही तसाच. खोल दरी आणि खाली जुन्या बसचे तुकडे गंजलेले. तोच म्हातारा तिथे बसलेला, जणू तो कधीच गेला नाही. अजय विचारतो, ही बस काय आहे? म्हातारा म्हणतो, ही बस नाही, हा करार आहे. तो सांगतो, वर्षांपूर्वी एक ड्रायव्हर होता. त्याने एका रात्री मद्यपान करून बस चालवली. बस दरीत कोसळली. सगळे प्रवासी मृत, पण कोणीही लगेच मेला नाही. ते काही वेळ जिवंत होते, अडकलेले, अंधारात ओरडत. त्या वेदनेत कोणीतरी काहीतरी हाक मारली. कोणीतरी वाचवा, आणि काहीतरी उत्तर दिलं. ते काहीतरी माणूस नव्हतं, ते काहीतरी जुनं होतं, रस्त्यापेक्षा जुनं. ते म्हणालं, तुम्हाला बाहेर काढतो, पण बदल्यात तुम्ही इतरांना आणाल. त्या रात्रीनंतर ती बस कधी कधी दिसायला लागली. ज्यांनी त्या अपघातात प्राण गमावले ते प्रवासी बनले. तो ड्रायव्हर अजूनही आहे. तोच बस चालवतो. तो कधीच उतरू शकत नाही. प्रत्येक वेळी एक नवीन कंडक्टर तयार होतो, जो अडकतो. अजय विचारतो, मी कोण? म्हातारा म्हणतो, तू अजून ठरवलं नाहीस. जो स्वतःहून मान्य करतो तो कायमचा अडकतो.
त्या रात्री बस पुन्हा येते. अजय उभा. यावेळी बस पूर्ण भरलेली. आवाज, रडणं, ओरडणं. अजय पुढे जातो. ड्रायव्हरकडे बघतो आणि तो धक्का खातो. ड्रायव्हर अजयच होता. हे कसं शक्य आहे? कंडक्टर हसतो. कारण वेळ इथे सरळ नाही. तू आधीच ड्रायव्हर झाला आहेस, फक्त तुला आठवत नाही. अजय सांगतो. तो कित्येक वेळा हेच करत आला आहे. लोकांना आणणं, स्वतःला बदलणं. मी हे थांबवू शकतो का? कंडक्टर म्हणतो. हो, पण मग बस थांबेल. आणि मग ते बाहेर येईल. तेच ज्याने करार केला होता. अजय समोर 2 मार्ग. बस चालू ठेवायची, लोक अडकतील. बस थांबवायची, ते बाहेर येईल. अजय हळू हसतो. तो ड्रायव्हरच्या सीटवर बसतो. तो इंजिन सुरू करतो आणि म्हणतो, रस्ता संपत नाही, कारण तो संपायला नको. त्या रात्रीनंतर बस अजूनही येते. लोक अजूनही चढतात. पण कधी कधी ड्रायव्हर आरशातून बघतो आणि हसतो. अजय आता ड्रायव्हर होता. किती वर्ष झाली त्याला माहिती नव्हतं. रात्र, रस्ता, बस, हेच त्याचं जग. एक गोष्ट मात्र बदलायला लागली. बस हलकी वाटायला लागली. प्रवासी कमी, आवाज कमी. कंडक्टर, जो नवीन होता, म्हणाला, हे आधी कधी झालं नव्हतं. अजयला कळलं, लोक आता कमी अडकत होते. कोणीतरी किंवा काहीतरी या खेळाला तोडत होतं. एका रात्री बस अचानक थांबली. रस्ता संपला. समोर फक्त काळोख. इतक्या वर्षात बस कधीच थांबली नव्हती. त्या काळोखातून आवाज आला. तोच ज्याने करार केला होता. तू नियम तोडतो आहेस. अजय शांत. मी थकलो आहे. अजय म्हणाला, हे संपवायचं आहे. तो आवाज हसला. तुला वाटतं तू चालवतोस हे सगळं? तू फक्त एक दरवाजा आहेस. अजय गोंधळतो. म्हणजे बस ही कैद होती, पण तू बाहेरचं दार आहेस. ते पुढे म्हणालं, इतकी वर्ष मी आत होतो, पण आता मी बाहेर येऊ शकतो, तुझ्यामार्फत. अजयला जाणवलं ते काहीतरी त्याच्या आत शिरतंय. हळूहळू बसमधले सगळे लोक ओरडायला लागतात. नको, त्याला जाऊ देऊ नकोस. कंडक्टर अजयला म्हणतो, बस दरीत टाका. अजय समोर बघतो. रस्ता नाही, फक्त काळोख. तो स्टेअरिंग वळवतो. पूर्ण जोरात. बस खाली पडते. सगळं हालतं. आवाज, किंकाळ्या आणि मग शांत. दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावर लोक जमा झालेले. दरीत एक बस पडलेली. नवीन, जुनी नाही. कोणीही जिवंत नाही. गावात चर्चा, ही बस कुठून आली? काल इथे काहीच नव्हतं. त्या रात्री एका माणसाला आवाज येतो. तो आरशात बघतो. त्याच्या डोळ्यात क्षणभर काळोख दिसतो आणि एक आवाज, मी आलो आहे. बस नष्ट झाली. करार संपला. पण ते जे आत होतं, आता मुक्त आहे. आधी ते एका बसमध्ये होतं, आता ते प्रत्येकामध्ये आहे. पुढची भयकथा. रेकॉर्डिंग बंद करू नकोस. अमोल, पुण्यातला फ्रीलान्स साऊंड इंजिनियर. त्याचं काम होतं जुनी ठिकाणं, अबंडन जागा, जंगल, इथले ॲम्बियंट साऊंड्स रेकॉर्ड करणे. एक दिवस त्याला एक मेल येतो. सब्जेक्ट, नीड ऑडिओ रेकॉर्डिंग, अर्जंट, नो क्वेश्चन. लोकेशन, भेंडवाडी, एक सोडलेलं गाव. पेमेंट खूप जास्त. मेलमध्ये फक्त 3 नियम होते. रेकॉर्डिंग सुरू ठेवा. रात्री 12 ते 3 दरम्यान बाहेर जाऊ नका. कोणी आवाज दिला तरी उत्तर देऊ नका. अमोल हसला. क्लासिक हॉरर सेटअप. तो काम स्वीकारतो. भेंडवाडी पूर्णपणे रिकामं. घरं उघडी, पण कोणी नाही. जणू लोक अचानक निघून गेले. अमोल माईक सेट करतो. हाय सेन्सिटिव्हिटी. तो म्हणतो, आज आपण सायलेन्स कॅप्चर करणार आहोत. पहिली रात्र. 11:50. रेकॉर्डिंग सुरू. सगळं शांत. पहिला आवाज खूप हलका, जणू दूर कुणीतरी चालतंय. तो नोट करतो.
पॉसिबली वाईल्ड ऑर ॲनिमल. आवाज पुन्हा, यावेळी स्पष्ट. पावलं. बाहेर वारा नाही, प्राणी नाहीत. माईकमध्ये एक नवीन साऊंड, जणू कुणीतरी श्वास घेतंय. अमोल हेडफोन्स लावतो. तो साऊंड आयसोलेट करतो. तो श्वास नाही, तो बोलण्याचा प्रयत्न होता. तो प्लेबॅक करतो. आवाज आहे का? उत्तर देऊ नका. दारावर टकटक. तो काही करत नाही. रेकॉर्डिंग चालू. अमोल. त्याला कळतं हा रँडम नाही. तो माईक चेक करतो. तो आवाज बाहेरून नाही येत, तो माईकच्या अगदी जवळून येतोय. माईक टेबलावर आहे. कोणी जवळ नाही. रेकॉर्डिंग वेव्हफॉर्म वेगळी दिसते, जणू दोन वेगळे आवाज एकत्र आहेत. तो आयसोलेट करतो. पहिला नॉर्मल ॲम्बियन्स, दुसरा कोणीतरी त्याचं मिमिक करतंय. त्या दुसऱ्या ट्रॅकमध्ये तोच आवाज म्हणतो, आज आपण सायलेन्स कॅप्चर करणार आहोत. कोणीतरी त्याची नक्कल करतंय. आवाज वाढतो. दार उघडल्यासारखा. पावलं. अमोल हलला नाही. हेडफोन्समध्ये त्याला वाटतं कोणीतरी त्याच्या मागे उभा आहे. तो वळत नाही. मेलमधला रूल, रेकॉर्डिंग बंद करू नका. आवाज अगदी क्लिअर, मी आहे. अमोलचा श्वास वाढतो. तो अचानक वळतो. मागे कोणी नाही. माईकमध्ये आवाज, का वळलास? त्याला कळतं हे काहीतरी ऑब्झर्व करतंय. रेकॉर्डिंग अचानक स्वतःहून स्टॉप होतं. तो घाबरतो. रेकॉर्डिंग बंद करू नकोस. तो लगेच पुन्हा सुरू करतो. आता पूर्ण शांतता, सगळं नॉर्मल. तो ऑडिओ ऐकतो. पहिल्या 2 तासातले साऊंड्स आहेत, पण 2:45 ते 3चा भाग मिसिंग. त्या जागी एक नवीन ऑडिओ आहे. तो ऐकतो. त्याचा स्वतःचा आवाज, रेकॉर्डिंग बंद करू नकोस. तो हे वाक्य कधीच बोलला नव्हता. पुन्हा ऐकतो. बॅकग्राऊंडमध्ये कुणीतरी दुसरा बोलतो. तो आता आपल्यासोबत आहे. अमोल परत येतो. काम कंप्लीट. पैसे मिळतात. तो पुन्हा काम करतो. सगळं ठीक. एक दिवस तो स्वतःचा व्हॉइस टेस्ट करतो. तो म्हणतो, टेस्टिंग 1 2. ऑडिओमध्ये 2 आवाज. पहिला त्याचा, दुसरा थोडा उशिरा, पण अगदी तसाच. तो हळू म्हणतो, हे अजून संपलेलं नाही. अमोलला वाटत होतं सगळं संपलं. तो पुन्हा पुण्यात. त्याचं काम, त्याचं आयुष्य. पण एक गोष्ट कायम राहिली. रेकॉर्डिंग करताना त्याला नेहमी दुसरा ट्रॅक ऐकू यायचा. सुरुवातीला तो फार सबस्टल होता. अमोल टेस्टिंग म्हणायचा आणि रिप्लायमध्ये दुसरा आवाज तेच शब्द रिपीट करायचा, फक्त 1 सेकंद उशिरा. दिवसागणिक तो डिले कमी होत गेला. 1 सेकंद, 0.5, 0.2. एक दिवस दोन्ही आवाज एकाच वेळी आले. एकदम परफेक्ट सिंक. हे शक्य नाही. तो माईक, सॉफ्टवेअर, केबल्स सगळं चेक करतो. काहीच एरर नाही. तो कम्प्लिटली सायलेंट बसतो. रेकॉर्डिंग चालू. तो काही बोलत नाही. प्लेबॅकमध्ये एक आवाज ऐकू येतो, का गप्प बसलास? तो थिसतो, कारण त्याने काहीच बोललं नव्हतं. तो एक प्रयोग करतो. तो मनात एक शब्द म्हणतो, जा. रेकॉर्डिंगमध्ये आवाज, जा. आता आवाज फक्त मिमिक करत नव्हता, तो त्याचे विचारही ऐकत होता. त्या रात्री अमोल झोपतो, पण त्याला स्वप्न पडत नाही. तो उठतो, पण त्याला आठवत नाही रात्री काय झालं. त्याच्या लॅपटॉपमध्ये एक नवीन ऑडिओ फाईल आहे. नाव 3:17. वाव फाईल. तो ऐकतो. त्या रेकॉर्डिंगमध्ये तो स्वतः बोलतोय, पण त्याचा आवाज वेगळा, थंड. तो झोपला आहे. आता मी आहे. अमोल घाबरतो. मी हे बोललोच नाही. तो घरात कॅमेरा लावतो. रात्री रेकॉर्डिंग चालू ठेवतो. रात्री 3:17 कॅमेऱ्यामध्ये तो उठतो. हळू चालतो. माईक समोर बसतो. त्याच्या चेहऱ्यावर भावना नाहीत, डोळे रिकामे. तो बोलतो, आता स्पष्ट ऐकू येतंय. यावेळी दुसरा आवाज नाही, फक्त एकच. अमोलला कळतं तो आवाज आता वेगळा नाही, तोच आहे.
तो स्वतःला जागं ठेवायचा प्रयत्न करतो. रात्री झोपत नाही. तो कमजोर होतो, थकतो. तू थकशील आणि मग मी पूर्ण येईन. तो जुनं मेल पुन्हा वाचतो. त्यात एक लाईन त्याने आधी इग्नोर केली होती. रेकॉर्डिंग बंद करू नकोस, नाहीतर ते थांबत नाही. त्याला समजतं रेकॉर्डिंग चालू असेपर्यंत तो आवाज कॅप्चर होतो. थांबलं तर तो पूर्ण बाहेर येईल. अमोल ठरवतो तो 24/7 रेकॉर्डिंग चालू ठेवणार. सगळं स्टेबल, आवाज आहे पण कंट्रोलमध्ये. एक दिवस इलेक्ट्रिसिटी जाते, रेकॉर्डिंग बंद, पूर्ण शांतता. पहिल्यांदाच काहीच आवाज नाही. अमोल हळू म्हणतो, आवाज काहीच नाही. तो हळू वळतो. त्याच्या मागे तोच उभा. तो दुसरा अमोल हसतो आणि म्हणतो, आता मला रेकॉर्ड करायला कुणी नाही. काही दिवसांनी अमोल पुन्हा काम करताना दिसतो. नॉर्मल, एक क्लायंट कॉल. तो माईक टेस्ट करतो. हॅलो, चेक. एकच आवाज, परफेक्ट. कॉल संपल्यावर बॅकग्राऊंडमध्ये हलका आवाज. तो गेला. शांतता जी खरी नव्हती. अमोल पुन्हा नॉर्मल दिसत होता. काम, कॉल्स, रेकॉर्डिंग्स सगळं व्यवस्थित. पण एक गोष्ट बदलली होती. तो आता कधीच हेडफोन्स काढत नव्हता. तो म्हणायचा, बॅकग्राऊंड नॉईज कॅप्चर करतोय, पण खरं कारण वेगळं होतं. आता आवाज त्याच्याशी सतत बोलत नव्हता, पण तो नेहमी ऐकत होता. अमोल कधी कधी बोलायचा आणि स्वतःच थांबायचा, जणू कुणीतरी त्याला एडिट करत होतं. एक क्लायंट म्हणाला, तुझा व्हॉइस टोन बदललाय. अमोल हसला. क्लीन रेकॉर्डिंग आहे आता. त्याचा व्हॉइस क्लीन नव्हता, तो परफेक्ट झाला होता, जणू कोणीतरी त्याला ट्यून करत होतं. एक दिवस तो भेंडवाडीच्या जुन्या रेकॉर्डिंग्स पुन्हा ऐकतो. त्याला काहीतरी दिसतं. वेव्ह फॉर्ममध्ये जिथे सायलेन्स आहे तिथेही पॅटर्न आहे. तो झूम करतो. त्या पॅटर्नमध्ये आवाज आहे, फक्त इतका लो की ऐकू येत नाही. तो ॲम्प्लिफाय करतो. एकदम शेकडो आवाज एकत्र. आम्ही ऐकतो. अमोलला कळतं तो एकटा नाही. तो आवाज एक नाही, ते काहीतरी आहे जे फक्त आवाजात जगतं. जिथे जिथे साऊंड आहे तिथे तिथे ते पोहोचू शकतं. फोन कॉल्स, व्हॉइस नोट्स, रेकॉर्डिंग्स, म्युझिक, ते सगळीकडे आहे. अमोल अचानक हसू लागतो. त्याला त्याचं काम समजतं. तो गेटवे आहे. तो रेकॉर्डिंग्स बनवतो. तो लोकांपर्यंत पोहोचतो. जो कोणी त्याचा ऑडिओ ऐकतो, पहिल्यांदा काहीच नाही, थोडा डिले, इको, दुसरा आवाज. जसं अमोलसोबत झालं तसंच सगळ्यांसोबत होणार. अमोल एक व्हिडिओ अपलोड करतो. टायटल, रिअल हॉन्टेड साऊंड, डू नॉट यूज हेडफोन्स. लोक ऐकतात. माझ्या हेडफोन्समध्ये इको येतोय, माझा व्हॉइस बदलतोय. तो हसतो. काही दिवसांनी तू वाचणारा एक ऑडिओ प्ले करतोस. लेफ्ट राईट, त्या ऑडिओमध्ये एक एक्स्ट्रा आवाज आहे. तो म्हणतो, आता तुझी वेळ आहे. ते काहीतरी नाही, ते सगळीकडे आहे आणि ते ऐकतंय. पुढचा अनुभव, आरशातली चूक. रात्री 2 वाजता पूजा अचानक जागी झाली. तिला वाटलं कोणीतरी तिचं नाव घेतलं. पूजा. ती उठली. घरात शांतता होती. ती पाणी प्यायला उठली आणि जाताना आरशात स्वतःकडे बघितलं. सगळं नॉर्मल. ती परत झोपायला गेली. थोड्या वेळाने पुन्हा आवाज, पूजा, मागे बघू नकोस. ती थरथरली. कोण आहे? ती हळू आवाजात म्हणाली. कोणतंही उत्तर नाही. तिने पुन्हा आरशाकडे पाहिलं. यावेळी तिचं रिफ्लेक्शन हसत होतं, पण ती स्वतः हसत नव्हती. ती घाबरून मागे सरकली. रिफ्लेक्शन हळूहळू हात उचलत होतं, तिच्याकडे इशारा करत. आणि अचानक आरशातली पूजा ओठ हलवते. मी बाहेर येऊ का? त्याच क्षणी पूजेला कळलं, ती जिथे उभी आहे तिथे ती एकटी नाही.